दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. ज्ञानाचे लक्षण सांगत आहोत, ऐका. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, अर्थात स्वतःच स्वतःला जाणणे, हे ज्ञान होय. मुख्य देव कोण आणि त्याचे सत्य स्वरूप कसे आहे हे जाणणे आणि त्यासाठी नित्य अनित्याचा विचार करणे हे ज्ञान आहे असे वाटते. ज्या स्थितीत डोळ्याला दिसणारे जगच नाहीसे होते, पंचभूतात्मक सर्व जाऊन द्वैत मुळासह निपटून जाते, ती स्थितीच ज्ञान होय. मन बुद्धीला आकलन न होणारे, तर्काचा विचारच कुंठित होणे, अलीकडच्या पलीकडे सूक्ष्म अनुभवच ज्ञान असे समजा. सारांश, जेथे दृश्य भासच नसतो, जाणणे ही अज्ञानासम होते, त्या वस्तूच्या अनुभव ज्ञानाला निर्मल स्वरूप ज्ञान असे म्हणावे. सर्व काही साक्षी होऊन पाहणाऱ्या तुर्यावस्थेला काही जण ज्ञान असे म्हणतात, पण ते पदार्थ ज्ञान असून खरे ज्ञान नव्हे. कारण दृश्य पदार्थांना जाणण्याच्या ज्ञानाला पदार्थ ज्ञान असे म्हणणे योग्य होईल. शुद्ध स्वरूपाच्या जाणीवेला मात्र स्वरूप ज्ञान असे म्हणायला हवे. मुळातच जेथे सर्व म्हणणेच नसते, तेथे सर्वांचे साक्षीत्व तरी कुठले. म्हणून तुर्या ज्ञानाला शुद्ध ज्ञान म्हणून ग्रहण करू नये. एवढे लांब जाण्याचे कारण काय? ज्ञान असे जे म्हणतो ते अद्वैत स्थिती असून तुर्या ही प्रत्यक्ष द्वैत आहे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येपेक्षा वेगळेच आहे. श्रोतेजन हो, शुद्ध ज्ञान कोणते ते सुस्पष्टपणे सांगत आहोत, जाणून घ्या. शुद्ध आत्मस्वरूपच आपण आहोत, हे ज्ञानच शुद्ध स्वरूप ज्ञान आहे. तत्वमसी महावाक्याचा उपदेशच सर्वश्रेष्ठ आहे, पण त्याचा जप काही करायला सांगितला नाही. साधकांनी महावाक्याचाच विचार करायला हवा. महावाक्य हा महत्वाचा उपदेश असला तरीही त्याचा अर्थ ग्रहण करणे अत्यावश्यक आहे. वाक्यातील विचार ग्रहण करणे हेच युक्त आहे. केवळ त्याच्या जपाने अज्ञान अंधकाराचे निवारण होत नाही. महावाक्याचा अर्थ ग्रहण केला तर आपणच परवस्तू आहोत असे असताना त्याचा जप करणे विनाकारण श्रमच नाही का? एकंदरीत काय तर तत्वमसी महावाक्याचा अर्थ विवरण करणे हेच ज्ञानाचे प्रमुख लक्षण आहे. त्याच्या अर्थाचे परिशोधन केले तर आपण आत्मा आहोत असे कळून येते. अशा प्रकारे सत्यपणे हे स्वयंभू स्वरूपच आपण होऊन आपण आपल्याला भेटायचे, हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे असे समजा. सर्व विश्व जेथून उदय पावते आणि ते पुन्हा जेथे लय पावते, त्यामुळे वस्तूचे ज्ञान जेव्हा होते तेव्हाच बंधनाची भ्रांती नाहीशी होते. या विषयाबद्दल मतांतरांनी हात टेकले असून वेदांताच्या अत्यंत सूक्ष्म विचाराने पाहिले तरच ऐक्य साधते. एकाच वाक्यात वेदांताच्या अभिप्रायानुसार चराचर जगाचे मूळ असणारे निरुपाधिक शुद्ध स्वरूप शोधणे हे ज्ञान होय. त्याप्रमाणे आपले मूळ स्थान शोधायला गेलो तर सहजच अज्ञान उडून जाते. या ज्ञानाला मुक्तिदायक ब्रह्मज्ञान असे म्हणतात. आपले आपण जाणायला गेलो तर सर्वज्ञता प्राप्त होऊन आधीची मी म्हणणारी अल्पत्वाची गोष्ट संपूर्णपणे नाहीशी होते. मी कोण याचा जिज्ञासेने शोध घेत घेत देहातीत वस्तू जाणली तर निश्चितपणे ते स्वरूपच आपण होतो. पूर्वकाळात या ज्ञानामुळे उद्धरून गेलेले महापुरुष कोण कोण होते ते सांगत आहोत, ऐका.
व्यास, वशिष्ठ इत्यादी महर्षी, शुक, नारद इत्यादी शांत पुरुष, जनकादी महाज्ञानी यांनी या ज्ञानाचीच महती प्राप्त करून घेतली. वामदेव इत्यादी योगीश्वर, वाल्मिकी, अत्री, शौनक इत्यादी ऋषीवर इत्यादींनी ही वेदांताच्या अध्यात्म ज्ञानानेच महानता प्राप्त करून घेतली. याशिवाय सनकादिपासून आदिनाथ, मीन, गोरक्ष इत्यादी सिद्धी पुरुष आणि अजूनही सांगता न येणारे असे कितीतरी महात्मे आहेत. सारांश: सिद्ध, ऋषी, मुनी, अनुभवी या सर्वांच्या अंतरंगातील रहस्य आत्मज्ञानच असून महादेव ही सदैव आत्मसुखातच डोलत असतो. वेदशास्त्रांचे सार आणि अनुभविक सिद्धांत ही असणारे हे अनुभव भाविकांना त्यांचे भाग्य असेल तरच प्राप्त होते. भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील साधू संत सज्जनांचे गूढ ज्ञान सर्वांनी निसंशयपणे जाणायला हवे, म्हणून ते आता पुन्हा सांगत आहोत. तीर्थ, व्रत, तप, दान किंवा धूम्रपान, पंचाग्नी, गौरांजन या योगे न मिळणारे हे रहस्य आहे. असो, सर्व साधनांचे फल, शिखर, संशयाचे निर्मूलन करणारे, सर्व भाषेतील वेदांत ग्रंथांचा एकमेव गहनार्थ, पुराणांनी न जाणलेले आणि वेदवाणीलाही थकवा आणणारे गूढ असलेले महारहस्याचे मी गुरुकृपेने बोध करीत आहे. मी काही संस्कृत शिकलेलो नाही अथवा महाराष्ट्र ग्रंथामध्येही माझा प्रवेश नाही, पण दयाळू सद्गुरुनाथांनी मात्र माझ्या हृदयात वास केला आहे. माझे गुरुदेव माझ्या हृदयात सदैव होऊन बसलेले असताना मला संस्कृत प्राकृत ग्रंथांची आवश्यकता नाही. सद्गुरु कृपेचा महिमाच असा आहे की वेदाभ्यास अथवा श्रवणाचा विशेष प्रयत्न न करता की ही ते अत्यंत सुमधुर फलदायक आहे. ग्रंथांचा प्राकृत भाषेपेक्षाही श्रेष्ठ म्हणजे संस्कृत, संस्कृतापेक्षाही वरचे म्हणजे वेदांत होय. वेद रहस्य प्रकट झालेल्या त्या सर्वांपेक्षा महत्वाचे वेदांताचे सार रूप असलेला अत्यंत गहन परमार्थच आता सांगत आहोत. ऐका. हे सद्गुरु वाक्य गहनाहूनही गहन आहे असे जाणा. सद्गुरु वचनाने समाधान प्राप्त होणारच एवढेच नव्हे तर सद्गुरु वचनच वेदांत, सद्गुरु रूप वचनच सिद्धांत, सद्गुरु वचनच धादांत आहे. माझ्या सद्गुरुनाथाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या वाणीने मला पूर्ण समाधान झाले आहे. माझ्या हृदयांतराळातील गुपित तुला सांगावे म्हणून मी आतुर झालो आहे. तू खरंच आस्थेने ऐकायला तयार आहेस का? पहा, तयार असशील तर याच क्षणात सांगतो. वक्त्याची दयाळू वाणी ऐकून शिष्य त्यांचे चरण घट्ट धरून दीनवाणीने म्हणाला, हे सद्गुरु सांगा. त्याची विनवणी ऐकून गुरुदेवांनी सांगण्यास सुरुवात केली. अहम ब्रह्मास्मी वाक्यातील अर्थ अगाध आहे. गुरु शिष्य दोघांनी ऐक्य पावलेले ते गूढच विवरण करीत आहोत. हे प्रिय शिष्य, त्याचे रहस्य ऐक बाबा. स्वयं तूच ब्रह्म आहेस याविषयी कदापि संशय धरू नकोस. नवविधा भक्तीत आत्मनिवेदन मुख्य असून त्याचा अर्थही अहम ब्रह्मास्मीच कसा आहे याचे पूर्णपणे विवरण करीत आहोत. निर्माण झालेली ही पंचमहाभूत कल्पांत काळी यथानुक्रमे नाश पावतात, तेव्हा मूळ प्रकृती पुरुषही आपले विशेष रूप सोडून ब्रह्म होतात. असे सर्व जगच नाहीसे झाल्यानंतर आपणही साहजिकच उरणार नाही. यानुसार मुळात आपले व ब्रह्मवस्तूचे ऐकत्व आहे. जगाची वार्ताच नसलेल्या वेळी तेथे प्रथम ऐकताच
असते. त्या एक मेवात पिंड ब्रह्मांड कोठून येणार, या गोष्टीचे सृष्टी प्रलयाला अनुलक्षून केलेले विवेचन झाले. पण आता सुद्धा ज्ञानाग्नी उदय झाला तर हा जगरूपी कचरा जळून जाऊन ब्रह्मवस्तूचे तादात्म्याने भिन्नत्वाचे मूळच निपटून जाते. जग मिथ्या आहे असे जाणून त्याचा त्याग करून मन अंतर्मुख झाले की दृश्य असूनही ते नाहीसे होते आणि सहजच आत्मनिवेदन होते. असो हे सतशिष्या, गुरु बरोबर अनन्य झाल्यावर तुला कसली चिंता. अभक्त होऊन गुरुपासून वेगळा होऊन मात्र राहू नकोस झालं. बोध केलेल्या ज्ञानाच्या दृढीकरणासाठी सद्गुरु भक्ती कर. सद्गुरु भजनाने समाधान प्राप्त होते, मात्र तिळमात्र संदेह नाही. हे शिष्या, या ज्ञान भक्तीला आत्मज्ञान असे म्हणावे. यामुळे समाधान प्राप्त होऊन भवबंधनाचे भय मुळातच खोटे आहे असे सिद्ध होते. तद्विपरीत देहच मी असे ज्याला वाटते तो आत्मघातकी असे समजावे. कारण देहाभिमानाने तो पुन्हा पुन्हा जन्म मरण दुःख अनुभवित असतो. असो तू स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या 4 देहापेक्षाही वेगळा आहेस. जन्मकर्मापासून दूर आहेस. लहान मोठे सर्वांना आतून बाहेरून व्यापला आहेस. कोणालाही बंधन नाहीच नाही हा सत्य सिद्धांत आहे. पण देहाभिमान घट्ट धरल्यामुळे लोकांना बंधनाचा नुसता भास झाला आहे. हे शिष्यराया, ज्ञान झाल्यानंतर एकांतात बसून आत्मस्वरूपामध्ये विश्रांतीच घ्यायला हवी, म्हणजे परमार्थ दृढ होते. त्याशिवाय सदैव श्रवण मनन निधिध्यास यांचे साधन कराल तर समाधान प्राप्त होते आणि ब्रह्मज्ञानाचे फल म्हणून साहजिकच वैराग्य येते. हे शिष्या, मी मुक्त आहे असे म्हणून स्वेच्छाचारी होऊन वाटेल तसे इंद्रियांना मोकळे सोडशील तर तुझी अशांती कदापि जाणार नाही. हातातील काळे मणी फेकले की राज्य मिळाल्याप्रमाणे तुच्छ विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न झालेल्यांना पूर्ण ज्ञान होते असे जाणून घे. ते काळे मणी काचेचे किंवा हाडाचे होते, पण मूर्खपणामुळे त्यांची आशा बाळगून राज्याचा त्याग केला म्हणे. वैराग्य नसेल तर अशीच अवस्था होते. हे शिष्य श्रेष्ठा, मी तुला एक अत्यंत महत्वाचे भविष्य सांगत आहे, ते लक्ष देऊन ऐक बाबा. मानवाला ज्या गोष्टीचे ध्यान लागते तीच त्याला मिळते. म्हणून अज्ञान सोडून देऊन आत्म्याचा ध्यास लागणारे ज्ञान ग्रहण करायला हवे. त्या योगे शीघ्र सर्वश्रेष्ठ आत्म्याची प्राप्ती होते. तापामुळे सन्निपात झालेल्याच्या डोळ्यापुढे काहीतरी भयंकर दिसते, पण औषध घेतले की दिसणारे दृश्य नाहीसे होऊन आनंद होतो. त्याचप्रमाणे अज्ञानरूपी सन्निपाताने बंधन दुःख इत्यादी कितीतरी खोटे भास होत होते, पण ज्ञानरूपी औषध घेतले की त्याचे निर्मूलन होते. अथवा कोणी एखादा स्वप्नात किंचाळून रडत असताना त्याला जागे केले की तो पहिल्याप्रमाणे भयरहित जाणीव स्थितीला येतो. स्वप्न खोटे असेल तरी ते खरे वाटून त्याला दुःख झाले होते. कोणत्याही मिथ्या वस्तू त्या खोट्या आहेत म्हणून दुःख देत नाहीत असे नाही. त्या खोट्या कुणाला तर जो जागा झाला आहे त्याला आपण झोपेत असणारे मात्र वेडावतात. झोपलेला जागा झाला की त्याचे भय निघून जाते यात शंकाच नाही. पण अज्ञान झोपेच्या जोरावरच येतो व त्याचे अंग कापू लागते. त्यासाठी श्रवणाने मनन इत्यादी करून या घोर निद्रेतून पूर्ण जागृत व्हायला हवे. आता जागृतीचे लक्षण सांगतो, ऐक. अंतःकरणपूर्वक विषयाबद्दल पूर्ण वैराग्य असणारच खरा जागृती झाला. या उलट वैराग्य स्थितीला न येणारा तो अजूनही साधक आहे असे समजावे. त्याने वृथा
घमेंड सोडून साधन करावे हेच विहित होय. साधन न आवडणारा सिद्ध म्हणून घेत बद्ध स्थितीला घसरतो. त्याच्याही पेक्षा ज्ञानाला अधिकारी असलेला मुमुक्षु बरा. तेव्हा शिष्याने प्रश्न केला की बद्ध मुमुक्षीचे लक्षण कोणते? साधक सिद्धांना कसे ओळखावे? याचे उत्तर क्रमाने पुढील 4 समासामध्ये देणार आहोत. श्रुजान श्रोतेजन हो, पुढील निरूपणाकडे लक्ष द्या. इथे श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे पंचम दशके शुद्ध ज्ञान निरूपणम नाम षष्ठाः समासः.